नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक विषय घेऊन आलो आहे. सध्या लालबागच्या दर्शनाचा तुम्ही बघत असाल किती गर्दी आहे. घरातला गणपती सोडून बाहेरच्या लांब एवढ्या दूर गणपती बघायला तुम्ही तासोनतास उभे राहतात. कशाला ते समजत नाही मला. घराचा जेवण विश्वास नाही. आज स्वतः शंकरी पार्वतींनी सांगितलं तर त्यांच्या मुलाला कार्तिकेला आणि गणपतीला की जग फिरून या. पण गणपती बघता आईवडिलांना गोड फिरलं हेच माझं जग आहे. आणि तुम्ही घरातलं देव आईबापांचं सोडून घरातलं घरामधलं देऊळ असतं तुमचं ते सोडून बाहेरच्या गणपतीकडे जातात. ज्या गणपतीचं काय अस्तित्व आहेच नाही. जे पूर्वजांचे मंदिरं आहेत त्यांचे एक अस्तित्व आहे. देवांनी तिकडे स्थान घेतलेलं आहे. लालबागच्या गणपतीमध्ये देवा बोलत नाही. विषय हा आहे लालबागच्या गणपती याला एवढा महत्त्व का दिला जातो, कशाबद्दल. खरा लालबागचा गणपती हा त्याच्या मागे आहे मंदिरामध्ये. पण हे ट्रस्टीवाल्यांनी एवढा मास काढला आहे लालबागच्या गणपतीमुळे. नेते लोकांना येतात 5 मिनटात त्यांना दर्शन होऊन जातं. तर भडवे लोक येऊन जातात त्यांना दिसत नाही. साधारण नागरिक किती तासोनतास उभे राहतात त्याच्यामध्ये. हां, तिकडे जे सिक्युरिटी असं मास दाखवतात की जसं त्यांना लीडर बनवले तिकडचं की आम्ही सांगेल तर तुम्हाला दर्शन. VIP लोकांना सेल्फी काढू देतात आणि साधारण जनतेला धक्काबुक्कीनी दर्शन पण नाही साधं. बायकॉट करा ना. ते कोणती अभिनेत्री आहे तिला पण तसं केलं. ओपन ठेवा ना. काय एवढं आहे लालबागच्या गणपतीचं दर्शन ओपन ठेवा सगळ्यांसाठी. लोक येते दर्शन घेते. VIP आहे तो पण दर्शन घेऊन निघून जाईल. हे असं भेदभाव का करतात. जाणारे पण भडवे लोक कशाला जातात ते समजत नाही. मग का जातात जनता एवढी. बायकॉट करा गणपती लालबागच्या ट्रस्टीवाल्यांना. बायकॉट करा. तोडून काढा त्यांना. वर्षभर काही काम करत ना. फक्त लालबागच्या गणपतीच्या नावाने कमवून खाऊन बसतात. आता त्या अंबानीच्या हातात दिले तो अजून किती काय नवीन काढणार त्याचं माहीत नाही. मग तेव्हा तर लोक मरतील तरी काय फरक पडणार नाही. कारण झुकले सगळे नेते आहेत ना महाराष्ट्रातले सगळे झुकले त्याच्या अंबानीच्या खाली. बायकॉट करा. बायकॉट एकदम बंद करून टाका दर्शन.